आणि संत बाळूमामा एवढे श्रेष्ठ हे असं का झालं? का त्यांनी सतत नामस्मरण केलं आणि त्याच नामस्मरणाच्या बळावरती ते चोर रूपी असणारे जे कळी काळ होता त्यांनी त्यांच्यावरती विजय प्राप्त केला. हेच सावता महाराज अभंगाच्या प्रथम नामाची बळे न भिऊ सर्वथा नामाची बळे न भिऊ सर्वथा नामाची बळे न भिऊ सर्वथा नामाची ते चोर का थकले? का नामस्मरणा त्यांनी सतत केलं. त्या नामस्मरणाच्या बळावरती त्यांनी चोर रूपी त्या यमांना सुद्धा त्यांच्यावरती विजय मिळवला. एवढे श्रेष्ठ बाळूमामा. अहो पण आज काहींना सांगितलेलं कळतं का? नाही, संत कळत नाही, सांगितलेलं कळत नाही. सगळ्यांनाच नाही बरं का, काहींना. अहो किती सांगावं समोर पण ते शब्दशा अर्थ वाच्यार्थच लक्षात घेणार नाही. शब्दशा अर्थ लक्षात घेणार. अहो असंच एक माणूस त्याला चावला ना विंचू. विंचू केवढा असतो? एवढा असतो ना, एवढा असतो ना विंचू. मग एवढा होय आजोबा, एवढा बारीक असतो. एवढा असं ना बारीक म्हटलं एवढा वय. आजोबांना विंचू माहिती, ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा ना, सांगत ना. मग एवढूसा विंचू एका माणसाला चावला. मग का विंचू चावल्या माणूस नुसता खुदू खुदू हसतो. हसतो ना, हसतो का नाही वय मावशी? हसतो नाचतो काय करतो? रडतो, दुखत. मग काय एका माणसाला चावला विंचू, लागला बिचारा रडायला. गेला रडत रडत दवाखान्यात. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, सर्व गोळ्या औषध सर्व काही टिपून दिलं, पैसे दिले. शेवटी सांगितलं हे धरा 2 बँडेज पट्ट्या. 2 बरं का, हे धरा 2 बँडेज पट्ट्या.
ज्या जागेवरती तुम्हाला विंचू चावला ना त्या जागेवरती फक्त जाऊन या लावा. आला ना हा शहाणा घरी, आला की तिला आवाज ऐकवला, गंगे आगे गंगे मला विंचू कुठे चावला ग. ती गंगे लय हुशार. आता ह्याचीच बायको ती म्हणते अहो एवढं ध्यानात नाही का आतल्या भिंती डाव्या कोपऱ्यात.